नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत गणपतींचं आगमन झालेलं आहे। तर पूर्ण व्लॉग आपला आज त्याच्यावरतीच आहे। सर्व डेकोरेशन आणि आम्ही म्हणजे माझ्या बहिणी गेलेल्या आहेत सामान आणायला सगळं। तर काय काय आणलं, कसं कसं सगळी पूजा सहित आरती सहित सगळं आपण एंड पर्यंत ब्लॉग पाहायचा आहे। तर चला जाऊयात सामान आणायला गावामध्ये। काय घेतलं ते? काय चल शंभू हे सगळं नंतर दे मला। काय काय घेतलंस तू सांग? हार, नारळ आणि 5 फळं। बरं ठीक आहे, चालेल, चला। कसे घे ना। चॉकलेट आणि मलाई मोदक खायचा त्याला। मोदक घेतल्यानंतर आपण जाऊयात या वर्षी तिने चूज केलेली आहे आणि सुंदर मूर्ती साफ करता येते ती आपली मूर्ती आहे। सुंदर अशी मूर्ती चॉईस केलेली आहे आणि छान अशी सिंहासनावर बसलेली मूर्ती आपण साफ करून दिली आपल्याला मूर्तीचा चेहरा तर इथे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि नवरीबाई आमच्या नवरी सुनबाई आमच्या म्हणजे माझ्या भावाची बायको आमच्या वहिनी। लहान भाऊ आहे त्यामुळे आम्ही नावानेच हाक मारतो, पण वहिनीच। तर मग ते पाय वगैरे धुणं असतं, हळदी कुंकू म्हणजे कुंकू लावतात, ओवाळतात गणपती ज्यांनी आणला त्यांना। तर ते सगळं आपलं चाललेलं आहे मजाक मस्तीमध्ये यांचं बघा। यांना व्हिडिओ शूटिंग करायला लावलं होतं आडवं आणि चाललं या सगळे व्हिडिओ यांनी उभे शूट केल्यामुळे थोडंसं एडिटिंगला थोडंसं विचित्र दिसत असेल, पण घ्या समजून। तर अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। आता पुढे आपण काय काय आणलेले साहित्य ते तुम्हाला दाखवते आणि पुढे लगेचच घरचेच आपले भटजी लगेचच पूजाही करून घेणार आहेत, तेही पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात। पूजेच्या साहित्यासाठी इथे आपल्याला बघा काय लागतं, ताट, ताम्हण, हे सगळं जे साहित्य दिसतंय ते नारळ, हार, फुलं, नैवेद्य, 5 फळं, अत्तर लागतं, तिकडे म्हणजे हळदी कुंकू, अबीर, गुलाल, तांब्या, असं बरंच सगळं साहित्य असतं लिहिलेलं असतं पुस्तकामध्ये। तर ते सगळं साहित्य आपल्याला आणायचं आणि ते शंभूचं बघा काय चाललंय, सर्वांच्या पाया पडत आहे, सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहे पिल्लू। तर यानंतरच आपण लगेचच पूजेला सुरुवात केलेली आहे। पूजा थोडीशी मी फास्ट फॉरवर्ड केली कारण व्हिडिओ खूपच लॉंग होत होता, एकदम 25-30 मिनिटाचा। थोडीशी फास्ट फॉरवर्ड केलेली आहे आणि दरवर्षीच आम्ही पूजा याच पद्धतीने करतो, म्हणजे घरातलेच भटजी। पूर्वी आमची दिदी पूजा म्हणायची, म्हणजे पूजेचं सगळं जे भटजी करतात ते सगळं दिदी सांगायची। तर दिदीचं लग्न झाल्यानंतर मग आता सर्व श्रद्धा करत असते। तर श्रद्धा आता भटजी आहेत आपले घरगुती भटजी। तर दरवर्षीच आमच्या इकडे असं असतं, आमच्या इकडे काही मुलगा मुलगी असं भेदभाव वगैरे काही नाही, पहिल्यापासूनच आम्ही गणपती सुद्धा आणतो आणि पूजाही आम्ही करत असतो। तर चला मग आपल्या पूजेला इथे सुरुवात करूयात। शेंडीची जागा खांद्यापासून नाभी, डोळे आणि कपाळ यांना स्पर्श करा। अस्त्रायपट असे म्हणून दोन्ही हातांनी 3 वेळा टाळी वाजवावी। अस्त्रायपट याप्रमाणे षडंगण्या झाल्यावर कलश, शंख, घंटादीप यांची क्रमाने मंत्र म्हणून पूजा करा।
मंत्र दिलंय. हा, पूजा करत म्हणा तुम्ही. कलश, शंख, घंटा, दीप. किती आहेत? 2 आता गणपतीची पूजा करून मंत्र म्हणायचा. 2 दुर्वांकुरांनी देवाला स्पर्श करून पुढील मंत्र म्हणावा. 2 दुर्वा. देवाच्या चरणाचा स्पर्श करून दुर्वा. अस्य श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वर ऋषयः ऋग्यजु सामार्थवाणी छंदासी परा प्राणशक्ति देवता आम बीजम ही शक्ति क्रो कीलकम अस्यामृतम देवकला सानिध्यार्थम प्राण प्रतिष्ठापने विनियोगः ओम आम ही क्रोम अयम रम लम वम शम शम सम हम शम क्रो ही आदेवस्य प्राणा इह प्राणा ओम आम ह्रीं क्रोम अयम रम लम वम शम शम स हम शम अहम क्रो ही आदेवस्य जीव इह स्थितः ओम आम ह्रीं क्रो अयम रम लम वम शम शम सम अहम शम क्रो ही आदेवस्य वाङ्मन चक्षु क्षोत्र जीवा घ्राण पाणिपाद वायु पस्यादि सर्वेन्द्रियाणि सुखम चिरम तिष्ठतु स्वाहा ओम असुनिते पुनः रस्मासु चक्षु पुनः प्राणहीनो घेनी भोग जो पश्येम सूर्य उच्चरंत मनुमते मृणयान स्वस्ती. आता देवाच्या संस्काराचे उदक सोडून पुन्हा दुर्वांकुरांनी देवाला स्पर्श करा. असे देवस्य 15 संस्कार सिद्ध्यर्थ 15 प्रणवावृत्ती करिष्ये. ओम ओम असा प्रणवाचा 15 वेळा उच्चार करा. ओम नंतर 2 दुर्वांकुर तुका करून प्रथम गणपतीच्या उजव्या डोळ्याला नंतर डाव्या डोळ्याला त्या दुर्वेने तूप लावूया आणि त्याचा मंत्र असा. मी मंत्र म्हणते तू हे डोळ्याला पंचामृतात टाकले तू. पंचामृतात टाकले तू. थोडं सावधी घे. तू लाव आणि मग त्याला लावायला म्हणजे तो पण नाही. बाळा थांब देते आधी. नंतर डाव्या डोळ्याला ओम तच्चक्षु देवहितं शुक्रम उच्चरतं पश्येम शरदव शतं जीवेम शरदं शतं. देवाला हात जोडून पुढे मंत्र म्हणावा. रक्का मोदी सपातोल सदरुण सरोजा विरुढा कराब्जे पाशम सोंदड भिक्षु धवमथ पष्टबाणानं गुण मश्यम कुशम विभ्राणा पालन. हात जोडा शंभू. हात जोडा. देवी बालाकवना भवतु सुखकरी प्राणशक्ती पराणं. याप्रमाणे देवाच्या ठिकाणी आता देवी कलातील प्रकट झाली आहे असे समजून गणपतीच्या चरणावर बंधक शताफळ समर्पण करून गुण केळे वगैरे कोणत्या तरी एका पदार्थाचा नैवेद्य दाखवा. गुळ आणि ते आणलेलं खोबरं मम्मी बस इथंच कुठं काय एवढं काय नाही. गणपतीच्या चरणावर फुलं बंधला म्हणजे ते कुंकू हळद ते त्याचा हे घेऊ. मम्मी त्याला नांबड कर लाल कुंकवाचा शंभूला. बाप्पाची पूजा करतोय आपण. मांडीवर बसा. हा बास शाबास जमतंय. सरळ करा. शंभू मांडी घालून बस पिलू. असू दे मोदक करता येतील नारळाचे. असू दे बाळा काय होत नाही. हा शाबास. पूजाच करायची. देवावर ही फुलं आहेत ना ती उत्तरेकडे काढून ठेव. गणपतीचा चेहरा काढला पाहिजे ना. अरे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर म्हणजे समोर ठीक आहे तिकडे मम्मीकडे उत्तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं असते. नाही 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 उत्तर दक्षिण नाही उत्तर इकडे इकडे उत्तर उत्तरेच्या साईडला ते पूर्व गणपतीला पाहिजे. हात जोडा गणपतीकडे. हा शंभू हात जोड बाळा. अरे हात जोड. अष्टगंध का गंध लागतं. पुरुष सुक्त गणपती शीर्षक त्याचे पण हातात ते सोडून आता मंत्र म्हणून देवाला त्याचे हातात ते. वस्त्र किती देत ठेवले ते गणपतीचे काढ. आपण आणले कुठे एवढंच होतं. मग ते काढा ना. ते पूर्ण टाकता येईल ना. हा ते काढा तिला. थांब बाळा माऊ तुझ्याकडे देणार शंभू. थांब मामाला काढून देतोय ना. तुझ्याकडे देणार. थांब हळूहळू करायचं सगळं. बाप्पाला करायचं ना आपल्याला. हा हात लाव तू मामाच्या हाताला. हात लाव तू. हा शाबास. कुठल्या साईडला ते सांग त्याला. नुसता सांग हे ना.
मला कळतंय मी थांब 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 मामा तुझ्याकडे देणार आहे बाळा, तुझ्याकडे देणार आहे मामा. थांब अजून मोठं कर. घ्या की, थांब की जरा. शंभू देतोय मामा, देतो तुझ्याकडे. हा घे असं घालायचं काय असं घाल. धर. अरे मोठं कसं? जरा. ये. पड मला. मग मी धर त्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सिरियसली करा जरा पूजा. कोण? बस खाली बाळा. असं. ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवा सनी धर्माणि प्रथमान्यासनं तेह नाकं महिमानं सचंतं यत्र पूर्वे साध्या सती संती देवा. आता लास्टला काय ब्राह्मणाच्या पाया पडायचे आणि दक्षिण द्यायची. ब्राह्मण माझ्याकडे शिकवत आहे. पण ब्राह्मण आहे तो सध्या आता पाया पडावं लागणार, मान आहे. एक रुपये. दीदी व्हिडिओ मध्ये इज्जत काढते स्वतःची. 101 रुपये दे तिला. 101 रुपये पाहिजे. हे 500 रुपये घ्या ब्राह्मण. 101 रुपये. अरे पाकिट आणलं तिथलं 10,000चं ते ब्राह्मणाला दे. 10,000 रुपये पाकिटांचं बुवा. दे गो, मी तुला 100 दिले तिला दे. तू दादा तिला पैसे देता देता राहिलेलेच आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, तर आता गणपती पूजा बाप्पा गणपती बाप्पांची स्थापना मंगल मूर्ती झालेली आहे. तर यानंतर आपल्याला हार फुलं वगैरे व्हायची, नैवेद्य दाखवायचं. गणपती बाप्पांना हार घालेला त्यानंतर पूजा वगैरे करायची आणि मग नंतर लगेचच आपण आरती गणपती करून बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव दैवी देती सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित उठील, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांवर फणीवर सुंदर मधनारी, पंचानन मनमोहन मुनिन सुखारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुटी रामदास अंधारी. जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव घालीन लोटांगण मधीन चरण, डोळ्यात पाहीन रूप तुझे
परस्पर नारायणं श्री समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं दामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता मरघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ जाय माझे देव संसारची सदा नमावे सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे अशा पद्धतीने आरती संपन्न झालेली आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं आगमन खूपच छान पद्धतीने झालंय. तर भटजींना फायनली दक्षिणा भेटलेली आहे आणि आजचा व्लॉग इथेच